ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आज न्यूजरूममध्ये आहेत धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते धडाडीचे नेते आहेत, तडफदार नेते आहेत। काही दिवसात ते विरोधी पक्षनेते पदावरून रिटायर होणार आहेत। तो काळ जो आहे विरोधी पक्षनेते पदाचा खूप महत्त्वाचा होता। याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपद हे एकाच बाजूने मोजलं जातं। जेवढं मुख्यमंत्री काम करतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षनेतेपद करत असं। कमी वयामध्ये मिळालेले धनंजय मुंडे विरोधी पक्षनेतेपदी होते। त्यांच्या अनुभवाविषयी बोलणार आहे मुख्य संपादक जय महाराष्ट्राचे डॉक्टर समीरन वाळवेकर आणि माझे सहकारी प्रशांत शिडे। त्यांना प्रश्न विचार सर, जे काही उत्तराखंडचं आपण काल पाहिलं, जो काही निकाल आला, तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा मोदी सरकारचा जो काही प्रयत्न झाला, त्यानंतर आपल्या राज्यातले काही उद्योग नागपूरमध्ये हलवण्याचा इथनं प्रयत्न झाला। आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा प्रश्न असेल, त्यानंतर जय महाराष्ट्राने हे विषय पण उचलले, ते थांबवण्यात पण आलं। मुख्यमंत्र्यांनी नाशिकला जाऊन ते जाहीर पण केलं की ते हलवण्यात येणार नाही अशा प्रकारे। आणि आज सामन्यातनं टीका झाली आहे की हिटलरशी तुलना झाली आहे मोदींची। तर तुम्हाला असं वाटतं का हुकुमशाही कुठेतरी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे भारतात आणि हुकुमशाहीच्या दृष्टीने वाटचाल चाललेली आहे? हे बघा, जी स्वप्न निवडणुकीपूर्वी त्यावेळेसच्या प्रधानमंत्रीपदाच्या उमेदवारांनी देशाला दाखवली, ती स्वप्न जर जनतेची पूर्ण नाही झाली आणि तरीही विद्यमान देशाच्या प्रधानमंत्र्याला वाटलं की मी याच सिंहासनावर बसलं पाहिजे, तर ते आपण ज्या हिटलरशाहीच्या बोलता त्या हिटलरशाहीकडे ते नक्कीच वळतील। मग देश त्यावेळेस विकासाच्या डेव्हलपमेंटच्या या मुद्द्यावर नाही तर वेगळ्या मुद्द्यावर देश हा जाईल आणि ते कदाचित देशाच्यासाठी फार घातक असेल। आता शिवसेनेने काय म्हणावं हा शिवसेनेचा विषय आहे। म्हणजे सत्तेत राहायचं आणि त्यांच्या विरोधात बोलायचं हे जमतं कसं? शिकावं कोणाकडनं? तर ते शिवसेनेकडनं शिकावं। आता त्यांना हिटलर म्हणलंय आणि बाळासाहेबांचे हेच ते हिटलर मानायचे, म्हणजे हे दुराभास आहे। पण दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की येणाऱ्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा देशाच्या पंतप्रधानांनी दाखवलेली स्वप्न पूर्ण नाही केले। तुम्हाला असं कुठेतरी म्हणायचं आहे की सामान्य जनतेच्या मनात आज रोष आहे मोदी सरकार विरोधात किंवा भाजप सरकार विरोधात, आणि येत्या काळात येत्या निवडणुकांमध्ये त्यांना तो फटका बसू शकेल? हे नक्कीच आहे, हे खरं आहे। कारण काय आहे की ज्यावेळेस तुम्ही दिलेले शब्द पूर्ण करणार नाही, अच्छे दिन असेल किंवा आणखीन वेगवेगळे जे काही त्यांनी शब्द दिले होते, अगदी काळा पैसा प्रत्येकाच्या अकाउंटला 15 लाख रुपये देण्याच्या बाबतीत, महागाई कमी करण्याच्या बाबतीमध्ये, या सगळ्या गोष्टी आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये ते सांगत जरी असली तर व्यापमपासून ललित गेटपासून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्याच काळामध्ये झालेल्या आहेत। आणि आज या गोष्टी जर नाही झाल्या तर याचा फटका नक्कीच बसेल। मुंडे साहेब, एक सांगा मला, हे पश्चिम महाराष्ट्रात जो सत्ता बदल झाला त्यामध्ये जानकर, मेटे, खोत यांचा खूप मोठा वाटा आहे, आठवलेंचा खूप मोठा वाटा आहे। आता ते असमाधानी आहेत, त्यांना फसवणूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे। जानकर म्हणाले की असं आमच्याबरोबर चांगलं गोडीनं राहा, पुढच्या वेळी आम्ही तुमच्यासोबत राहू, तुम्ही आठवलेंना बरोबर घ्याल, तुम्ही जानकरांना बरोबर घ्याल का, मुख्य म्हणजे राजू शेट्टींना तुम्ही बरोबर घ्याल का? कारण ते आता सकारात्मक आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही भविष्यात काही रणनीती आहे का त्यांच्यासोबत जाण्याची? हा खरा निर्णय तर पक्ष नेतृत्वाने करायचा आहे, पण जर राज्याच्या सत्तेमध्ये पुन्हा यायचं असेल आणि ही लोक जर असमाधानी असतील तर या बाबतीमध्ये राज्याच्या नेतृत्वाला वाटलं की यांना सोबत घ्यावं तर ते घेतील। मला जर व्यक्तिगत प्रश्न विचारला तर काही बाबतीमध्ये यांना घ्यावं का न घ्यावं हे निर्णय वेगळा, पण काही बाबतीमध्ये कुठल्याही राज्याच्या पक्षाला राज्यामध्ये येणाऱ्या काळात निवडणुका मोठ्या प्रमाणामध्ये लढवायच्या असतील तर मायक्रो अलायन्स करावं लागतील आणि मायक्रो अलायन्स करत असताना या सर्व घटकाचा विचार राज्यात केला पाहिजे, पक्षाने सुद्धा केला पाहिजे। अजून एक गोष्ट विचारायची आहे, आता जे अधिवेशन झालं त्यामध्ये आम्ही पाहिलं की अजितदादा बॅकफूटवर होते, तटकरे कुठंच बोलत नव्हते, सभागृहात 2च नेते होते। विधानसभेत जे होते ते जयंत पाटील विरोधकांना, सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायचे आणि परिषदेत तुम्ही पकडायचे। तर यामुळे जो मेसेज गेला की राष्ट्रवादीचं जे नेतृत्व आहे ते बॅकफूटवर चाललंय, तर यासाठी भविष्यात काय तुमची रणनीती आहे? कारण हा मेसेज चांगला नाही। आज जर तुमची मुलुक मैदान तोफ आहे ती बॅकफूटला आहे, तुमची अजित पवारांसारखा नेता बॅकफूटला आहे जो बोलत नाही, मोठमोठ्या विषयांवर बोलत नाही, तर अशा वेळी पक्षाचं कसं होणार? दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। कदाचित
अजितदादा पवार आणि सुनील तटकरे साहेब हे बोलले नाहीत, हे जे तुमचं म्हणणं आहे हे चुकीचं आहे. टंचाईवर खालच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस दुष्काळ, टंचाई, कर्जमाफी या विषयावर बोलले ते अजितदादा पवार साहेबच बोलले खालच्या सभागृहामध्ये. वरच्या सभागृहामध्ये तो विषय मी मांडला, मी बोललो. आणि राज्यपालाच्या अभिभाषणावरती कुणी बोलायचं तर ते सुनील तटकरे साहेबांनी वरच्या सभागृहात बोलले, खालच्या सभागृहामध्ये जयंत पाटील साहेब बोलले. एक विषय असतो की ज्या सभागृहामध्ये जे विषय समोर येतात ते विषय प्रत्येकानेच मांडले तर तो विषय मांडला गेला आणि आम्ही आक्रमक होतो किंवा आम्ही फ्रंटला होतो, हे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा येणाऱ्या काळात बदलला पाहिजे. आता मुंबईच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस कुठल्या सभागृहामध्ये विषय येतो त्यावेळेस मी ते विषय बोलत नाही किंवा तटकरे साहेब हा विषय बोलत नाहीत. खालच्या सभागृहात सुद्धा मुंबईचे जे कोण पदाधिकारी असतील तिथं विधिमंडळाचे सदस्य म्हणून सभेचे, वरच्या सभागृहात सुद्धा विधान परिषदेचे जे सदस्य असतील मुंबईचे की आणखीन मुंबईला कुठल्या महत्त्वाच्या विषयावरती चांगल्या प्रकारे बोलू शकतात ते त्या ठिकाणी आक्रमकपणे बोलतात, सरकारवर टीका करतात. पण आज असं झालंय की एक भाषण बोलले आणि दुसरं कोणी बोललं नाही तर याचा अर्थ आपण असं काढतो की अजितदादा पवार साहेब बॅकफुटवर आहेत. बिलकुल बॅकफुटवर नाहीत. तुम्ही आत्ताही त्यांचा दौरा पाहिला, ते नेहमीच फ्रंटला आहेत आणि त्यांचा स्वभाव पण फ्रंट फुटवरच आहे. एक थोडासा असा एक विषय माध्यमांमध्ये चर्चेला नेहमीच येतो. भुजबळ साहेब आता अडचणीमध्ये आहेत. त्यांचा जोपर्यंत कोर्टाच्या केसचा किंवा या सगळ्या केसेसचा निकाल लागत नाही तोपर्यंत बहुजन समाजाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण करतंय? म्हणजे आता याच्यामध्ये दोन नावं तर प्रामुख्याने येतात, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे. ज्यावेळी जितेंद्र आव्हाड अत्यंत ॲग्रेसिव्ह असतात त्यावेळी धनंजय मुंडे हे फ्लोअरवर ॲग्रेसिव्ह असतात आणि ज्यावेळी दुष्काळाबद्दल धनंजय मुंडे हे बाहेर जाऊन महाराष्ट्रात रान पेटवत असतात तेव्हा जितेंद्र आव्हाड एकदम गप्प असतात. हा काही भावी रणनीतीचा भाग आहे, हे ठरवून चाललेलं आहे, काही एकमेकांमधली रस्सीखेच आहे, नेमकं काय आहे? हे फक्त माध्यमांची कल्पना आहे. माध्यमांची नाही, जनतेला जे वाटतं ते माध्यम मांडतात. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही मोकळेपणाने बोललात. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मला जे वाटलं ते मी मोकळेपणाने आपल्याशी बोलतोय. ठीक आहे. कारण शुभसंबंध ही राज्याची जनता हे आपला कार्यक्रम पाहते. मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, पदाने मी विरोधी पक्ष नेता आहे आणि त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये कुठल्या समाजाचं नेतृत्व कुठल्या पक्षाचं कुणी करावं हा विषय मी आणि आणखीन कुणी ठरवून उपयोगाचा नाही आहे. हे विषय पक्षाने ठरवावा आणि मुळात असं नेतृत्व किंवा या जातीचं हे नेतृत्व त्या जातीचं ते नेतृत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कर्तृत्वाने ज्याला ज्याला संधी पक्षाने दिली, साहेबांनी दिली, कर्तृत्व दाखवल्यानंतर तो नेता होतो. हेच पहिल्यापासूनच आहे. अगदी भुजबळ साहेबापासून आत्तापर्यंतची सगळी उदाहरणं आहेत. त्यामुळं या बाबतीमध्ये निर्णय काय आहे, समाजाचं कोण आहे, कुठला बहुजन समाजाचा चेहरा, असं काहीच नाही. तर खूप माध्यमांनी खूप वेळ कमी आहे. पण धनंजय मला सांगा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप सिनियर नेते आहेत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेकडे का आलं? याचं कारण मी राजकारणाची सुरुवात ज्यावेळेस चालू केली, म्हणजे तसं 1996ला मी विद्यार्थी आघाडीचा भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष होतो. 99ला सरकार बदललं आणि माझ्याकडे ज्यावेळेस अनुभव पाहिला गेला तर तो विरोधी पक्षाचा अनुभव हा जास्त आहे. स्वाभाविक. त्यामुळं मी ज्या पक्षात होतो तो कायम विरोधी पक्षात राहिलेला पक्ष आणि नंतर आता त्यामुळं कदाचित जे काही संघर्ष करावा लागला, जी काही आंदोलनं करावं लागली, त्या ते भाजपमध्ये जी संधी नाही मिळाली ती मिळाली करता लावली जाते का? नाही, असं नाही. तुम्ही मला प्रश्न विचारला की तुमच्याकडे विरोधी पक्ष नेते का आलं, तर पक्षाला वाटलं असेल की या सर्व गोष्टी आणि एखाद्याला संधी देऊन त्याच्यात कर्तृत्व आहे का नाही ही संधी दिल्याशिवाय कळत नाही. आता ती संधी माझ्याकडे आली आणि माझ्याकडे आल्यानंतर माझ्याकडे जोपर्यंत पद आहे तोपर्यंत आपण आपल्या या संवैधानिक पदाचा फायदा हा सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी कसा व्हावा. बिलकुल. याची वेळ संपलेला आहे. पण धनंजय शेवटचा प्रश्न आहे, एक शेवटचा प्रश्न. 9 जुलैला मला वाटतं 9 जुलैला ती टर्म 7 जुलै 7 जुलैला ती संपते. धनंजय मुंडे हे पद सोडताना तुम्हाला काय वाटणार आहे माझा? आणि दुसरं त्याला जोडूनच पक्षाची विरोधी पक्षनेते पदाकरताची रणनीती काय असणार आहे विधान परिषदेतल्या? एक महत्त्वाचा विषय आहे की 7 जुलैला मुदत विधान परिषदेच्या 10 आमदाराची संपते. त्याच्या अगोदर निवडणुका होणार आहेत. मग खरंच या बाबतीतला निर्णय मला ज्यावेळेस तुम्ही विचारता की हे पद सोडताना काय, तर विषय पद
असावं पद नसावं, तरी आपण जी राज्याच्या जनतेची नाही, बांधिलकी असेल तर ताकदीने लढता येतं ना, असेल तर ताकदीने लढता विषय आता निवडणुकीत काय होणार आहे याच्या बाबतीत आपण आत्ताच बोलणं बरोबर नाही. आणि या बाबतीतल्या निवडणुका व्हायला आता एक 20-25 दिवसात कदाचित त्याचं नोटिफिकेशन निघेल. नोटिफिकेशन निघाल्यानंतर निवडणूक होणार आहे, त्याच्यात निवडणूक कशी कशी होणार आहे हा विषय नंतरचा आहे, ते महत्त्वाचं मुळात ती नाही. होणार आहे का बिनविरोध होणार आहे हेही महत्वाचं आहे. आता ते आज आपल्याला काही सांगता येत नाही, पण ह्या सगळ्या विषय आपण उमेदवार आहोत का नाही हेही आपल्याला माहीत नाही. पण एक आहे, आपली बांधिलकी हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाशी आहे. आणि पद असलं काय नसलं काय ती बांधिलकी आपली कायम आहे. बिलकुल वेळ संपलेला आहे. सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेतृत्वाला पदाची गरज नसते, नेतृत्व कुठेही उभं राहतं. धनंजय मुंडेकडे विरोधी पक्षनेते पद होतं, त्यांनी ते आपल्या परीने काम केलेलं आहे. मुख्य संपादक समीरन वाळवेकर आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी अनेक प्रश्नांवर चर्चा केली. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पात्रा. जय महाराष्ट्र. थेट अचूक बिंदास.